नमस्कार शिक्षक बांधवांनो, या शिक्षक पात्रता परीक्षेच्या फ्री वर्कशॉपमध्ये मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आजच्या ह्या वर्कशॉपमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अभ्यासणार आहोत. आपला जो पेपर क्रमांक 1 मधला परिसर अभ्यास हा जो विषय आहे, त्या परिसर अभ्यासामध्ये मागच्या 7 वर्षामध्ये आलेल्या इतिहास व नागरिकशास्त्र यांच्यावरच्या प्रश्नपत्रिकांचं आपण सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचं नेमकं आपलं नियोजन कसं असलं पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परिसर अभ्यासामध्ये साधारणपणे 30 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि ह्या 30 प्रश्नांपैकी काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे आपल्याला इतिहास व नागरिकशास्त्र या 2 घटकांवर विचारले जात आहेत आणि त्यामुळे ह्या घटकांचा सखोल अभ्यास असणं, खास करून विद्यार्थ्यांचं ह्या परिसर अभ्यासाच्या 4 घटकांकडे फार जास्त दुर्लक्ष होतं. त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल व अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान हे घटक आहेत. आपण इथून पुढच्या काही सत्रांमध्ये परिसर अभ्यासाच्या ह्या सगळ्या घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आज मी एक काम करणार आहे, ते म्हणजे इतिहास व नागरिकशास्त्र यांचे मागच्या 7 वर्षामध्ये आलेले प्रश्न, ते नेमके कुठल्या घटकांवर आलेले आहेत आणि त्यांचा उत्तर देण्यासाठी आपण कशा प्रकारे तयारी करावी यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला इतिहासाची एकत्रितपणे मांडणी सांगू इच्छितो. इतिहास हा विषय नेमका काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भूतकाळाबद्दल किंवा आपल्या घडून गेलेल्या घटनांबद्दल आपण जो अभ्यास करतो आणि ज्यामधून भविष्याचा मागोवा घेतो किंवा भविष्य आपलं नेमकं कसं असावं याची जी आपण प्लॅनिंग किंवा नियोजन करतो, त्या विषयाला आपण इतिहास असं म्हणतो. जर इतिहासाचे अंदाजे एकत्रितपणे जर आपण विभाग करायचे ठरले तर सगळ्यात पहिला जो इतिहासाचा विभाग आहे त्याचा आहे प्रागा ऐतिहासिक कालखंड. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक प्रश्न हे या प्रागा ऐतिहासिक कालखंडावर खास करून परिसर अभ्यासामध्ये विचारले आहेत. आता प्रागा ऐतिहासिक कालखंड म्हणजे नेमका कुठला? तर आपल्या इतिहासामध्ये ज्या इतिहासाबद्दल कोणत्याही प्रकारचे लिखित स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नाहीये अशा इतिहासाला आपण प्रागा ऐतिहासिक कालखंड म्हणतो. याच्यामध्ये खास करून कोण कोण येणार आहेत? तर अश्मयुगीन कालखंड, लोहयुगातील कालखंड, ताम्र म्हणजेच तांब्याच्या आयरन एज, कॉपर एज, असे वेगवेगळे जे युग होते त्या युगामध्ये फक्त त्या कालावधीमध्ये माणसाचे काही आपल्याकडे फॉसिल म्हणजेच आश्म पुरावे आहेत किंवा त्या कालावधीमध्ये लोकांनी वापरलेले, माणसांनी वापरलेले ठिकाणं आपल्याकडे आज अवशेष म्हणून उपलब्ध आहेत आणि यांचा अभ्यास करून आपण आपल्या इतिहासाबद्दल जी माहिती मिळवतो त्यामध्ये मानवी वंशाची उत्क्रांती जिथे अभ्यासली जाते त्याला आपण प्रागा ऐतिहासिक कालखंड असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे 3 महत्त्वपूर्ण इतिहासाचे विभाग. साधारणपणे इतिहासामध्ये घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांना आधार मानून इतिहासाची अंदाजे 3 घटकांमध्ये विभागणी केली जाते. आता हे 3 घटक कुठले आहेत? तर पहिला आहे तो म्हणजे प्राचीन इतिहास. सर्वसाधारणपणे लिखित पुरावे उपलब्ध व्हायला ज्या कालखंडापासून सुरुवात झाली तिथून खऱ्या अर्थाने प्राचीन इतिहास सुरू होतो आणि ह्या प्राचीन इतिहासाचा विस्तार हा खास करून भारत आणि जगामध्ये इस्लाम धर्माच्या उदयापर्यंत मानला जातो. म्हणजे इस्लामचा म्हणजेच मुस्लिम धर्मियांच्या इस्लामचा ज्यावेळेस उदय झाला तो एक सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट मानला जातो आणि त्याच्या अलीकडच्या म्हणजे त्याच्या आधीच्या सगळ्या कालखंडाला आपण प्राचीन कालखंड असं संबोधतो. त्यानंतर मध्ययुगीन कालखंड म्हणजेच मुस्लिम धर्मियांचा इतर सगळ्या प्रभाव असलेल्या जगावरचा प्रभाव हा जो कालखंड आहे तो प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आधुनिक कालखंड म्हणजेच युरोपीय राज्यसत्तांचा वाढलेला प्रभाव, युरोपमध्ये घडून आलेलं समाज प्रबोधन आणि त्या समाज प्रबोधनामध्ये एक प्रकारे आधुनिकतेकडे जी वाटचाल सुरू झाली त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानामध्ये होत असलेली वाढ, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आणि त्याच्या आधारावर धर्माचा प्रभाव कमी होण्याचा जो कालावधी आहे त्याला आपण आधुनिक कालखंड असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कालखंडावर आपल्याला कसे प्रश्न विचारले आहेत त्याचा एक मागोवा घेऊया. प्राचीन इतिहासावर आतापर्यंत दरवर्षी किमान 2 ते 3 प्रश्न विचारलेत आणि हे तुम्हाला या तक्त्यावरून लक्षात येईल. लक्षात घ्या, ओळख, इतिहासाची ओळख याविषयी आपल्याला किमान 1 किंवा 2 प्रश्न हे दरवर्षी विचारले. आता इतिहासाची ओळख म्हणजे काय? तर इतिहासाचा जनक कोण होता, इतिहास या साधारणपणे विषयामध्ये एखादा जो शब्द आहे त्या शब्दाचं महत्व नेमकं काय आहे, इतिहासाची व्याप्ती कशी आहे किंवा इतिहास या विषयाची अध्यापन पद्धती नेमकी कशी असली पाहिजे याच्याबद्दल जे प्रश्न विचारले जात आहेत ते खास करून आपण या ओळख सदरामध्ये बघू शकतो. त्यानंतर प्रागा ऐतिहासिक कालखंडावर मागच्या 2 वर्षामध्ये
कालखंडामध्ये म्हणजेच 2017-18 आणि 19-20 या काही कालखंडामध्ये आपल्याला अनेक प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे जर आपण विचार केला तर प्राग ऐतिहासिक कालखंड हा देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर वैदिक संस्कृतीवर आतापर्यंत केवळ एकदा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे जर आपण अभ्यास करत असाल इतिहासाचा तर आपण परिसर अभ्यासासाठी वैदिक संस्कृतीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालेल. पण नुकतंच 2020 मध्ये वैदिक संस्कृतीवर पहिला प्रश्न आलेला होता आणि त्यामुळे मला असं वाटतंय आपण सगळ्यांनी वैदिक संस्कृतीवर थोडंफार एक जुजबी माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जैन, बौद्ध आणि इतर ज्या धार्मिक चळवळी वैदिक संस्कृतीच्या सोबतच आल्या त्याच्यावर देखील आपल्याला अनेक प्रश्न विचारले गेले. त्यापैकी पहिला प्रश्न विचारला गेला 2018 साली आणि त्यानंतर कन्सिस्टंटली या विभागाकडे खास करून परीक्षा परिषदेचं लक्ष वाढलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय हा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक भाग जो तुम्ही दुर्लक्ष करू शकता म्हणजे हा भाग न वाचण्याची गरज नाही असा जो आहे प्राचीन इतिहासाचा तो म्हणजे त्या कालावधीतील भारतातली साम्राज्य. लक्षात घ्या तुम्ही भारतातली साम्राज्य जर इग्नोर केली तरी चालेल पण महाराष्ट्रातली जी या कालावधीतली साम्राज्य आहेत त्यापैकी सातवाहन हे जे साम्राज्य आहे याच्याबद्दल थोडीफार माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यावेळेस राष्ट्रकूट होते, त्यानंतर शिलाहार होते महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासोबतच चालुक्य होते, बदामी यांचं देखील राज्य इथे होतं. तर ह्या सगळ्यांना आपल्याला जुजबी स्वरूपामध्ये यांचे संस्थापक कोण होते, त्यानंतर यांचे महत्वपूर्ण असे पुढे हे साम्राज्य पुढे नेणाऱ्या व्यक्ती कोण होत्या याविषयी जरी आपल्याला थोडीफार माहिती असेल तरी मला असं वाटतं की तुम्ही साम्राज्यांवरच्या कोणत्याही प्रश्नाचं सहज उत्तर देऊ शकता. आता येऊया मध्ययुगीन काही मागील वर्षाच्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न जो मी तुम्हाला इथे घेणार आहे तो म्हणजे प्राग ऐतिहासिक कालखंडाविषयी आहे आणि तो विचारला गेला होता आपल्याच परीक्षेमध्ये. मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस खालीलपैकी कोणता असा प्रश्न विचारला होता आणि याच्यामध्ये होमोसेपियन, निएंडरथल, होमो इरेक्टस असे 3-4 ऑप्शन दिले होते. याच्यामध्ये आपलं उत्तर असलं पाहिजे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस नावातच इरेक्शन हा शब्द आहे. पाठीचा कणा ताठ झालेला साधारणपणे मानवी उत्क्रांतीमधला जो पहिला टप्पा आहे. मानवी उत्क्रांतीचे 4 टप्पे मानले जातात जे 42 लाख वर्षांपर्यंत पसरलेले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये होमो इरेक्टस नावाचा एक मनुष्य जन्माला आला आणि त्याचा कणा हा पाठीचा ताठ होता आणि तो 2 पायावर चालू शकत होता. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मानवी उत्क्रांतीचे 4 टप्पे अभ्यासावे लागतील. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे इतिहासाचा जनक कोण. आता मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल. हिरोडोटस नावाचा जो व्यक्ती आहे पाश्चिमात्य ग्रीक साधारणपणे आपल्याकडची जी व्यवस्था होती प्राचीन कालखंडामधली युरोपामधली तिथे हा हिरोडोटस झाला होता आणि मानवी वंशाच्या अभ्यासाला सुरुवात जर सगळ्यात प्रथम कुणी केली असेल तर ह्या हिरोडोटसनं केली आहे आणि म्हणून त्याला इतिहासाचा जनक असं मानलं जातं. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य कोणती. लक्षात घ्या सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती हिच्याबद्दल आपल्याला आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रश्नांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीचं सविस्तर विश्लेषण तुमच्याकडे असलं पाहिजे. ही संस्कृती कोणी शोधली, भारतामध्ये या संस्कृतीचा अभ्यास कोणी केला, पाश्चिमात्य देशांमध्ये या संस्कृतीचा अभ्यास कोणी केला आणि हिची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत. याच्यामध्ये मंदिरं असायची का, समाज व्यवस्थेमध्ये नाणी वापरली जायची का, भाषा होती का, हे असे अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही सगळी वैशिष्ट्य आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल माहिती पाहिजेत. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे परत एकदा प्राग ऐतिहासिक कालखंड आणि मानवी उत्क्रांतीशी निगडित प्रश्न आहे. हे सगळे मागील वर्षाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये बघा विचारला होता मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निएंडरथल मानव म्हणजे कोण. लक्षात घ्या होमोसेपियन ह्याला आधुनिक मानव मानलं जातं आणि त्या पूर्वी आलेला ज्यांनी आगीचा शोध लावला, ज्यांनी विविध प्रकारची शस्त्रास्त्र तयार केली, ज्यांनी दगडाच्या साह्याने विविध ज्याचा अंगठा हा आपल्यासारखाच फिरत होता असा जो मानव आहे तो आहे निएंडरथल. याला शक्तिमान आणि बुद्धिमान मानव असं मानलं जातं आणि तेच आपल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे मानवी उत्क्रांतीवर बघा दरवर्षी साधारण अल्टरनेट वर्षामध्ये हे मानवी उत्क्रांतीवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो म्हणजे इतिहासाच्या, मी परत सांगितलं इतिहास या विषयाच्या ओळखीबद्दल देखील प्रश्न विचारले आहेत आणि हा प्रश्न त्याच्याशीच निगडित आहे. इतिहासातील प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना सांगता येईल. प्रागा हा शब्द आपण आत्ताच वापरलाय. प्रागा म्हणजे अतिशय पूर्वीचा. त्याचं उत्तर काय असणार आहे पूर्वीचा, जुन्या काळी होऊन गेलेला प्राका. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला प्रामुख्याने मानवी उत्क्रांती,
सिंधू संस्कृती आणि इतर महत्वाच्या ज्या धार्मिक चळवळी आहेत त्यांच्यावर प्रामुख्याने आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. जर तुम्ही ह्या प्रकारे प्राचीन इतिहास अभ्यासलात तर मला असं वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. आता या मध्ययुगीन भारताकडे, मध्ययुगीन भारतामध्ये जर मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर मला असं वाटतं एकच घटक वाचणं आवश्यक आहे आणि तो म्हणजे शिवरायांचा इतिहास. महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, महाराष्ट्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि चौथीचं जर तुम्ही पुस्तक बघितलं तर ते पूर्णतः शिवाजी महाराजांच्या इतिहासावर हे अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बघा, जर परिसर अभ्यासाचे तुम्ही मागच्या 5 ते 6 वर्षांचे प्रश्न बघितले तर दरवर्षी किमान 4 ते 5 प्रश्न हे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विचारले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत केवळ एकदा दिल्लीच्या सुलतानशाहीवर प्रश्न विचारले होते, त्यानंतर केवळ एकदा मुघल साम्राज्यावर प्रश्न विचारले होते आणि प्रांतिक राजे रजवाडे ह्याच्यामध्ये मग शिवाजी महाराजांसोबतच असणारे इतर जे काही महत्वपूर्ण असे राजे रजवाडे होते यांच्यावर आजपर्यंत आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. आता याच्यामध्ये निजामशाही आणि आदिलशाहीवर प्रश्न आहेत पण ते शिवाजी महाराजांचा संदर्भ राखून आहेत, त्यामुळे आपण त्यांना राजे रजवाड्यांवरचे प्रश्न म्हणू शकत नाही. त्यानंतर राजपुताना असेल, त्यानंतर उत्तर भारतातील काही मोठी साम्राज्य असतील याच कालावधीमधली, याच्यावर प्रामुख्याने परिसर अभ्यासामध्ये प्रश्न विचारलेले नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय विद्यार्थी मित्रांनी शिवरायांच्या इतिहासावर जर फोकस केलं, आता मी काही प्रश्न आणलेले आहेत मागील वर्षाचे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. शिवरायांच्या काळात घोडदळाशी संबंधित पद कोणते? 4 पदं दिलेली होती, बारगीर त्याच्यामध्ये उत्तर होतं आणि जर तुम्हाला हे माहिती असेल तर मला असं वाटतं तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर पुढचा, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हटलं जातं? आता हे तर सगळ्यांना माहिती, आपण हे पाठ केलं शाळेमध्ये असताना, किंवा भारतीय आरमाराचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं, कारण भारताच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी आरमार उभं केलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाईसाठी जावं लागत असे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे तर अष्टप्रधान मंडळ माहिती पाहिजे, प्रत्येकाचं कार्य काय आहे आणि ह्याच्यापैकी सरनौबत सोडून, आता सरनौबत म्हणजे काय तर सरसेनापती, सरसेनापतीला तर युद्धाला जावंच लागणार आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणाला जावं लागतंय का तर हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी आपल्याला सखोल माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली स्वारी का केली तर याचं सगळ्यांना उत्तर माहिती आहे. शाहिस्ता खान हा जवळजवळ 3 ते 3.5 वर्षासाठी डेरा टाकून बसला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्याला परतवून लावल्यानंतर महाराष्ट्र त्यांनी पूर्णतः बेचिराग केला होता आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी अतिशय बोल्ड अशी स्टेप घेतली आणि त्यांनी सुरतेवर पहिली स्वारी केली. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना जागतिक इतिहासामध्ये नावलौकिक मिळवून देणारा ही सुरतेवरची पहिली स्वारी आणि त्यामुळे हिला महत्व आहे. आणि सुरतेवरची पहिली आणि दुसरी स्वारी ह्या दोघांबद्दलही आपल्याला प्रामुख्याने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यासोबतच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी पाडली गेलेली नाणी याच्यावर देखील प्रश्न विचारलेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2 प्रकारची नाणी पाडण्यात आली होती, एक सोन्याची होन आणि एक सोन्याची शिवराय नावाची एक नाणं हे ह्या कालावधीमध्ये देण्यात आलं होतं. आता हे सगळे प्रश्न जर बघितलेत तुम्हाला वाटेल फक्त शिवाजी महाराजांवर प्रश्न विचारलेत का, तर नाही, एखाद दुसरा अपवाद हा आपल्याला दिल्ली सुलतानशाहीवर आढळून येतो. त्यानंतर मुघलांवर काही प्रश्न विचारलेत आणि त्याच्यासोबतच या कालावधीमध्ये घडणाऱ्या भक्ती चळवळीबद्दल म्हणजेच महाराष्ट्रातील संत परंपरेवर देखील प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये संत एकनाथांच्या काही लोककलांवर प्रश्न विचारले, जसं भारूड वगैरे त्यांनी जे केलं होतं त्याच्यावर आपल्याला प्रश्न नक्कीच मागच्या वर्षामध्ये सापडतील. त्यामुळे जर आपण महाराष्ट्राला समोर ठेवून जर मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं सहज उत्तर देऊ शकता. त्यानंतर जाऊया ते म्हणजे आधुनिक कालखंडाकडे. लक्षात घ्या, परिसर अभ्यासामध्ये आधुनिक इतिहासाला अत्यंत कमी महत्व आहे. तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन या 2 घटकांवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचंय आणि ते तुम्हाला ह्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकावरून दिसून येईल. 2018 मध्ये एकही प्रश्न आधुनिक इतिहासावर विचारलेला नव्हता आणि जरी विचारलाय तर तो युरोपीय वसाहतवाद आणि जागतिक स्तरावरचा, बरं का, फक्त भारतातला नाही, जागतिक स्तरावरचा युरोपीय वसाहतवाद याच्यावर पहिला प्रश्न विचारलाय. त्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न सापडतील तुम्हाला ते म्हणजे सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणेची निगडित व्यक्तींवर, ज्यांना आपण समाज सुधारक असं म्हणतो.
मी तुम्हाला अगदी छातीडोकपणे सांगू शकतो की इथून पुढे देखील आपल्याला समाज सुधारकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये राजा राममोहन रायवर प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर महात्मा फुलेंवर प्रश्न विचारले आहेत, महर्षी विठ्ठल शिंदेंवर प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर इतर जे काही समाज सुधारक फॉर एक्झाम्पल गोपाळ हरी देशमुख यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. मवाळ चळवळ, जहाल चळवळ, गांधीजींचं युग यांच्याबद्दल अतिशय कमी म्हणजे नाहीच आहेत प्रश्न. आणि त्यामुळे जर तुम्हाला आधुनिक इतिहासाचा अभ्यास करायचा आहे तर आपला अभ्यास हा युरोपीय वसाहतवाद आणि सामाजिक सुधारणा यांच्यावर फोकस असला पाहिजे. एखाद दुसरा शिवाय जर गांधीजींवर किंवा मवाळ किंवा जहाल चळवळीवर प्रश्न आला तर मला असं वाटतं तुम्ही त्याचं सहज उत्तर देऊ शकाल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आधुनिक इतिहासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण प्राचीन आणि मध्ययुगीन आणि त्यातही प्राचीन इतिहासावर, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे, पण आपल्याला माहिती नसलेला जो इतिहास आहे तो म्हणजे मानवी उत्क्रांती आणि इतर घटक. त्यामुळे इतिहासाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर लक्षात घ्या, आधुनिक इतिहासापेक्षा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाला महत्त्व द्या. जरूर तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळतील. आता इतिहासासोबत लागून आता मागील वर्षाचे काही प्रश्न मी तुम्हाला इथे देतोय. ह्याच्यामध्ये आझाद हिंद सेनेवर ब्रीद वाक्य त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे संबंधित नसलेली बाब कुठली? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठलं कार्य केलंय का तर ते ऑप्शन मध्ये दिलेलं होतं आणि ते आपल्याला ओळखायचं होतं. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख सगळ्यांना माहिती आहे की लोकहितवादी ह्या नावाने लिहिणारी ही व्यक्ती आहे आणि अतिशय परखड मतं भारतीय समाजाविषयी असणारी ही व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल देखील सेम तशाच प्रकारचा प्रश्न विचारलाय किंवा ह्यांच्याशी संबंधित नसलेली बाब कोणती. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यामुळे आपल्याला समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे प्रतियोगी सहकारिता हे तत्व खालीलपैकी कोणी जाहीर केलं? 4 नावं दिलेली होती. परत एकदा हे समाज सुधारणेशी निगडीत तत्व आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही समाज सुधारकांवर जास्त फोकस केलं तर आपल्याला आधुनिक इतिहासाचा कुठल्याही प्रश्नाचं सहज उत्तर देता येईल. आता येतो तो म्हणजे नागरिक शास्त्राचा भाग. नागरिक शास्त्र मात्र फार मोठा विषय नाहीये आणि अतिशय एक 5 ते 6 चॅप्टरवर जर तुम्ही फोकस केलं परिसर अभ्यासामध्ये तर मला असं वाटतं तुमचं सहज प्रश्न सुटणार आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, संविधान आणि राष्ट्रीय चिन्हावर दरवर्षी किमान 1 ते 2 प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये मी आता प्रश्न दाखवणार आहे तुम्हाला कसे आहेत ते. त्यानंतर संसद आणि विधानसभा बिलकुल प्रश्न विचारलेले नाही, त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे फार जास्त लक्ष द्यायची गरज नाही. जुजबी स्तरावर संसद आणि विधानसभा माहिती असेल तरी सफिशियंट आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर मात्र प्रामुख्याने प्रश्नांचा फोकस आणि किमान 1 प्रश्न हा दरवर्षी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर विचारला जातोय. आणि त्यानंतर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त महत्वाचा असलेला जो घटक आहे तो आहे स्थानिक स्वराज्य संस्था. कुठला आहे? स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आणि मला इथे अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आंतरराष्ट्रीय संस्थांवर किमान 1 ते 2 प्रश्न विचारले आहेत. ह्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र ही संस्था, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या संस्था यांच्यावर आपल्याला प्रश्न सापडतील. चला बघूया काही महत्वाचे प्रश्न. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे 3 सूची आहेत. किती सूची आहेत आपल्याकडे? 3. एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. तर आपल्याला शोधायचं आहे शिक्षण हा विषय कुठल्या सूचीमध्ये. त्यानंतर भारतीय राज्यमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 प्राणी आहेत. ते कोणते आहेत आणि त्या प्राण्यांची नावं काय आहेत? तर हा राष्ट्रीय सिम्बॉलवरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर परराज्यातील व्यक्तीला राज्यपालपदी नेमण्याचं कारण कोणतं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल कधीही राज्याबाहेरचे असतात. का? कारण त्यांनी राजकारणामध्ये अननेसेसरी हस्तक्षेप करू नये म्हणून. त्याच्यासोबतच पंचायती राजच्या, बघा आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ग्राम प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर प्रश्न नक्कीच सापडेल. पंचायती राजच्या ग्रामसभेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, म्हणजे एकतर वैशिष्ट्य विचारलेत किंवा वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न बघूया. आधुनिक काळात खालीलपैकी कोणती लोकशाही अव्यवहार्य ठरते? 4 लोकशाहीचे प्रकार दिले होते, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रातिनिधिक स्वरूपाची असे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे की योग्य ऑप्शन कुठला आहे. या सगळ्यांचा जर तुम्ही एकत्रितपणे विचार केला तर इतिहास आणि नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना जर आपण काही महत्वाच्या घटकांवर जर लक्ष केंद्रित केलं तर मला असं वाटतंय आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं सहजरित्या देता येतील परिसर अभ्यासामध्ये आणि जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स हे परिसर अभ्यासामध्ये मिळवता येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन क्षेत्रामध्ये मी इथेच थांबतो.
माझं सगळ्या विद्यार्थ्यांना एकदा परत आवाहन आहे, आपण ज्या ऑनलाईन कोर्सेस लॉन्च केलेल्या आहेत त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. ह्या सगळ्या विषयांच्या विस्तृत नोट्स, त्याच्या सोबतच तुम्हाला या सगळ्या विषयांवरच्या विस्तृत टेस्ट सिरीज आणि विस्तृत लेक्चर्स ही आपल्या ऍप्लिकेशन आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तरी मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी ह्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून यशस्वी व्हावं. धन्यवाद. ऑल द बेस्ट.